कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। आंबेनळी घाटात भीषण अपघात, थरारक बचाव मोहीम यशस्वी। 500 फूट दरीतून दाम्पत्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश। वादळामुळे सावंतवाडीत कोटींचे नुकसान, 22 ठिकाणी झाडे कोसळून हानी। रामेश्वर प्लाझा शेड कोसळली, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन। बेमुदत संपाचा रत्नागिरीत मोठा परिणाम, तहसील कार्यालयात शुकशुकाट, कामकाज ठप्प। आणि राजापूर तालुक्यातील डोंगर गावात सापडले ऐतिहासिक राजाज्ञापत्र, मराठा प्रशासनाचा जिवंत पुरावा समोर। मोडी लिपीतील दुर्मिळ दस्तऐवज उघडकीस। पाहुयात सविस्तर वृत्त। महाबळेश्वर जवळील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातानंतर सुरू असलेली थरारक बचाव मोहीम अखेर यशस्वी ठरली आहे। सुमारे 500 फूट खोल दरीत कोसळलेल्या बाईकस्वार दाम्पत्याचे मृतदेह रेस्क्यू टीमने बाहेर काढले। कुमरोशी गावाजवळ पोलादपूर हद्दीत हा अपघात घडला। प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य अमित जाधव यांना घाटात संशयास्पद अवस्थेत मोटारसायकल आढळल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली। दोरांच्या साह्याने अत्यंत धोकादायक उतारावरून टीम दरीत उतरली। अंधार, निसरडे उतार, दाट धुके आणि पावसामुळे मोहीम अधिकच कठीण झाली होती। रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या प्रयत्नानंतर प्रथम पुरुषाचा मृतदेह सापडला, तर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू झालेल्या मोहिमेत महिलेलाही बाहेर काढण्यात यश आलं। या दुर्घटनेत मोहन चव्हाण आणि जयश्री चव्हाण यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे। रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये खासगी क्लासेसच्या संचालक विरोधातील पोक्सो प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपानंतर दाखल झालेल्या प्रकरणात आरोपीचा जामीन अर्ज माणगाव सत्र न्यायालयाने फेटाळला आहे। पीडित मुलाने 5 एप्रिल 2026 रोजी धाडस दाखवत महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केलं होतं। या प्रकरणात पोक्सो कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता। 22 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान अतिरिक्त शासकीय अभियोक्ता जितेंद्र डी म्हात्रे यांनी ठोस युक्तिवाद करत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा दाखला देत जामिनास तीव्र विरोध केला। न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला। या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेवर आता सर्वांचे लक्ष लागलंय। राज्यभर चर्चेत असलेल्या भोंदूगिरी प्रकरणात आता उरण तालुक्यातील एक धक्कादायक जमीन व्यवहार समोर आलाय। मुख्य आरोपी अशोक खरात याच्याशी संबंधित असलेल्या व्यवहारामुळे महसूल आणि नोंदणी विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। उरणमधील चाणजे गावात 12 मार्च 2026 रोजी सुमारे 58,50,000 रुपयांची जमीन कल्पना अशोक खरात हिच्या नावावर नोंदणीकृत करण्यात आली। विशेष म्हणजे संबंधित महिला फरार असल्याच्या चर्चेदरम्यान हा व्यवहार झाल्याची माहिती पुढे आली आहे। त्यानंतर अवघ्या काही दिवसातच महसूल प्रक्रिया पूर्ण होऊन 13 एप्रिलला फेरफार मंजूर करण्यात आला। सामान्य नागरिकांना महिने लागणारी ही प्रक्रिया इतक्या वेगाने पूर्ण झाल्याने संशय अधिकच गडद झाला आहे। या प्रकरणात दुय्यम निबंधक, तहसील कार्यालय आणि तलाठी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। दरम्यान शेतकरी नेते राजाराम पाटील यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। उरणमधली 20 गुंठे जमीन म्हणजे तिसऱ्या मुंबईची जिथून सुरुवात होते त्या भागात आपण आहोत आणि आपल्याला कल्पना आहे की नवी मुंबईत जर 7 कोटी गुंठा आहे तर इथे 10 कोटी रुपये गुंठ्याचा जमिनीला भाव आहे। अशा स्थितीमध्ये जशी विमानतळाची फसवणूक 22.5% झाली, तो 22% हा बोगस GR होता। 2013चा कायदा असताना गुपचूप येऊन खरात बाबांसारखी चोर मंडळी ते जमिनी खरेदी करतात आणि त्या खरेदीसाठी इथले तहसीलदार, इथले प्रांत, इथले तलाठी जे अनमोल असं सहकार्य या बंधुभावांना करतात। त्यावरून सिद्ध होतं की रायगड कधी विकला जाईल हे लोकांना कळणार नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या, दिबा पाटील, बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या लोकांनी सावध व्हावं। या जमिनीच्या प्रकरणावर इथल्या महसूल विभागाची, इथल्या आमदारांची, इथल्या खासदारांची, सगळ्यांची चौकशी लागली पाहिजे, कारण आम्ही लोकप्रतिनिधी याला जबाबदार असतो। मी इथे आलेल्या सगळ्या पत्रकार बांधवांना धन्यवाद देतो। आपण या जमीन फसवणुकीचं प्रकरण बाहेर काढतायत। मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या जमीन प्रकरणी खरात बाबाच्या घरावर बुलडोझर चालला पाहिजे। याच पद्धतीने महसूल विभागातले जे अधिकारी आहेत त्यांच्या घराची चौकशी झाली पाहिजे। त्यांच्याकडे पैसा किती आहे, उरणमधले तहसीलदार इथे किती वर्ष आहेत, तलाठी किती, त्यांच्या बदल्या
झाल्या पाहिजे आणि त्यांनी कमवलेला पैसा हा खणून काढला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हवाला देऊ हे मी सांगतो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी रायगडमध्ये बांधली आणि सांगितलं शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला जो कोणी हात लावेल त्याला शिक्षा करण्याची तरतूद स्वराज्यामध्ये होती. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एकनाथ शिंदे घेत असतील किंवा देवेंद्र फडणवीस घेत असतील, त्यांचं कर्तव्य आहे रायगडच्या शेतकऱ्यांचा भ्रष्टाचार तुम्ही खणून काढला पाहिजे. इथल्या महसूल विभागाची चौकशी लागली पाहिजे आणि जमिनीचं प्रकरण 100 ते 200 कोटीच्या पलीकडे असल्यामुळे त्याची ईडी चौकशी लागणं हे आम्हाला अपेक्षित आहे. आपण जर काही करत नसाल तर रस्त्यावरची आंदोलनं म्हणजे उपोषण असेल, धरणं आंदोलन असेल आणि न्यायालयात जाण्याचा मार्ग सुद्धा आमच्यासाठी खुला आहे. आणि ही जमिनीचा ताबा आम्ही आगरी कोळी कराडी समाजाचे सगळे लोक घेणार आहोत. आणि इथे आगरी कोळी समाजाचं कुठलंही समाज हॉल, शाळा, कॉलेज किंवा समाज एक समाजाचं एक ग्रह किंवा मंडळाचं ग्रह असं आम्ही इथे बांधायचा प्रयत्न करणार आहोत. नागरिकांनी सतर्क राहावं आणि अशा जमिनी कोणालाही विकू नये ही विनंती मी आमच्या इथल्या भूमिपुत्रांना करतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने सावंतवाडी शहरासह तालुक्याला मोठा तडाखा दिला. शहर आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडे कोसळली, शेड उडणे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याच्या घटना घडल्यात. सावंतवाडी नगर परिषदेच्या हद्दीत तब्बल 22 ठिकाणी झाडे आणि फांद्या तुटून पडल्याची माहिती समोर आली आहे. श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्रांगणात रामेश्वर प्लाझा इमारतीची पत्र्याची शेड कोसळून मोठे आर्थिक नुकसान झाले. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. कलिंबस्त, शिरशिंगे, वेरळे, मडुरा आदी भागातही पावसाची नोंद झाली असून अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले. नगर परिषद आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने तातडीने कारवाई करत पडलेली झाडे हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलंय. परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांपासून दूर राहून सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सावंतवाडी शहरात मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्याने मोठा तडाखा दिला असून मोती तलाव परिसरात गंभीर घटना घडली आहे. रात्री उशिरा अचानक वाऱ्याचा वेग प्रचंड वाढल्यानं रामेश्वर प्लाझा इमारतीची शेड कोसळून थेट समोरच्या SPK कॉलेजच्या इमारतीवर पडली. या घटनेमुळे कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवानं ही घटना रात्री उशिरा घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शेडसह इतर साहित्यांचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच आमदार दीपक केसरकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नुकसानाची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पुढील कार्यवाही सुरू आहे. या घटनेनंतर शहरात वादळी वाऱ्याच्या धोक्याबाबत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नमस्कार. आता आम्ही पावणी करायला निघाले होते आणि बघितलं की बहुतेक डॅमेज झाला आहे. सावंतवाडी सिटीला बहुतेक रूफ्स पण पडले आहे. आम्ही लवकरात लवकर त्याच्यावर पावणी करणार आहे. लोकांना जे मदत लागली आमचे नगरसेवकची टीमनं ऑलरेडी इन्फॉर्म करून घेतलं आहे. ते सगळे त्यांचे वॉर्डमध्ये काय काय इन्सिडेंट झाले आहे ते आम्हाला रिपोर्ट करतील. आम्ही MSCB सोबत प्री मॉन्सून मीटिंग घेणार आहे. ते प्री मॉन्सून मीटिंगमध्ये झाडचे जे ट्रिमिंग करावं लागणार ते लवकरात लवकर बघून घेऊया. आणि दीपक भाई आज इथे आहे. त्यांच्या सहकारी आम्हाला नेहमी राहते. पालकमंत्री साहेब आहे, मुख्यमंत्री साहेब आहे, ते आम्हाला नक्कीच मदत करतील, ते आम्हाला खात्री आहे. मी आता एका कार्यक्रमाला तहसीलदाराने आम्ही एकत्र आहोत. मी तहसीलदारांना ताबडतोब याचा पंचनामा करायला सांगतो, कारण नेहमी नुकसान भरपाई देताना पावसाचा नॉर्म लावला जातो, परंतु हे चक्रीवादळ असल्यामुळे इथं पावसाचा नॉर्म लावता येणार नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या बाबीचा विचार करून एक विशेष बाब म्हणून कॉलेजला मदत करण्यात यावी असं मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलतो. वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याच्या संदर्भात मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि सुप्रिम इंजिनियरशी बोलतो आणि बाहेरची जादा लोक पाठवून या ठिकाणचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येईल. काय सूचना कराल का? नगराध्यक्ष बाजूला आहेत, मुख्याधिकारी अध्यक्ष आहेत, त्यांना या गोष्टीची अधिक माहिती असणार, कारण हा ऑफिशियल विषय आहे. त्याला त्या माहिती घेऊन त्याच्यात काय संदर्भात काय करायचं त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील याची मला खात्री आहे. सोमवारी मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हे सगळं घालेन आणि चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात फळं पडूनचं नुकसान होतं, तर ह्या सगळ्याचा विचार करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळावी. मदत तर ऑलरेडी जाहीर केलेली आहे, परंतु पंचनाम्यामध्ये या व्यक्तींचा समावेश व्हावा शेतकऱ्यांचा, अशी मी मागणी करतो.
रत्नागिरी जिल्ह्यात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या बेमुदत संपाचा मोठा परिणाम दिसून येत आहे। संपाच्या सलग चौथ्या दिवशी तहसील कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पूर्णपणे शुकशुकाट पसरलेला पाहायला मिळतोय। विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना काम न झाल्यानं रिकाम्या हाताने परतावं लागत आहे। पदोन्नत नायब तहसीलदार, सहाय्यक महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक, वाहन चालक, शिपाई आणि कोतवाल या सहवर्गातील कर्मचारी मोठ्या संख्येने या संपात सहभागी झाले। त्यामुळे केवळ तहसील कार्यालयच नव्हे तर उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील दैनंदिन कामकाजावर देखील थेट परिणाम झाला। वारंवार निवेदने देऊन आणि बैठका घेऊनही शासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने अखेर संपाचे पाऊल उचलले गेल्याचे कर्मचारी संघटनांनी स्पष्ट केले। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील महापुरुष मंदिरात कर्मचारी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत सरकार विरोधात निषेध नोंदवत आहेत। नमस्कार। कोकण विभाग राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा विभागीय संघटक उपेंद्र शिवलकर बोलतो। सरकारी, निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या नियुक्तीखाली, यांच्या नेतृत्वाखाली हा संप 21 एप्रिलपासून चालू आलेला आहे। तत्पूर्वी विद्यमान जे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांचा कालावधी माझ्या माहितीने 15 महिन्याचा झाला आहे आणि या 15 महिन्यात 7 निदर्शनं आंदोलनं करून त्यांना निवेदनं दिलेली आहेत। अद्यापही सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी साधं बोलवण्यासाठी पत्र दिलं असून सुद्धा त्याचा त्याने ढुंकून बघितलेलं नाही, विचार केलेला नाही। आमच्या जर कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत तर त्या जर सनदशीर मार्गाने मंजूर होणार नसतील तर अंतिमतः आम्हाला हे बेमुदत संपाचं हत्यार उपसायला लागलेलं आहे आणि आम्ही ते उपसलेलं आहे। बेमुदत संपावर 21 एप्रिलपासून सकाळी पूर्ण महाराष्ट्रभर सगळे संपात सहभागी झाल्यानंतर दुपारी 2:30च्या दरम्यान अपर मुख्य सचिव वित्त यांचा फोन आला आमच्या पदाधिकाऱ्यांना की 4:30 वाजता आपण बोलणी करूया। परंतु त्या निरोपावरती असं ठरलं की वित्तचे जे अपर मुख्य सचिव आहेत त्यांच्याकडे धोरणात्मक निर्णय होणार नसल्याने आम्ही त्यांना तसं कळवलं आणि अनौपचारिक चर्चेसाठी आमचे पदाधिकारी तिथे गेले, चर्चा केली, पण त्या चर्चेचा काही उपयोग नव्हता। तिथे सांगण्यात आलं की माननीय मुख्य सचिवांकडे आपण चर्चा करूया असं ठरलं आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता मुख्य सचिवांकडे राजेशजी अग्रवाल आहेत त्या साहेबांकडे आपली चर्चा चालू झाली। ती चर्चा चालू झाल्यानंतर 22-23 झाली चर्चा, पण त्या चर्चेतून काही निष्पन्न झालेलं नाही आहे, काही सकारात्मक बाबी हातात पडलेल्या नाही आहेत आणि निर्णय तर बिलकुल देत नाहीत। नुसती चर्चा करून नुसतं इतिवृत्त हाती घेऊन आम्ही मागे फिरणारे नाहीत। आमची जी पूर्ण मागणी आहे ती जुनी पेन्शन व सुधारित पेन्शन ही जी मूळ मागणी आहे त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत। संप आम्ही निश्चितपणे मागे घेणार नाही, असा संप पुढे चालू राहील। धन्यवाद। नमस्कार। राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने राज्य शासनाच्या विरोधात प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संप सुरू आहे। आज या संपाचा 4था दिवस असून आज तागायत राज्य शासनानं कोणत्याही पद्धतीनं सकारात्मक बोलणी करून त्यातून निर्णय काढण्याचा प्रयत्न केलेला नाही। केवळ बोलण्यांची चर्चासत्र जी आहेत किंवा बोलण्याच्या फेऱ्या ज्या आहेत, चर्चेच्या फेऱ्या फक्त सुरू आहेत, पण त्यातून कोणत्याही पद्धतीचा मार्ग निघत नाही आणि त्यामुळे आजही 4थ्या दिवशी जिल्ह्यातील सर्व सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि त्याचबरोबर शिक्षक शिक्षकेतर संघटना या संपावर ठाम आहेत। जोपर्यंत संपावर निर्णय होत नाही तोपर्यंत हा संप असा सुरू ठेवायचा असा निर्णय समन्वय समितीच्या वतीने घेण्यात आलेला आहे आणि राज्याकडूनही तशाच पद्धतीचा आदेश आहे। 1709 सालातील अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक राजज्ञापत्र सापडल्याने इतिहास अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। शिवराज्याभिषेक शके 35 मधील हे दस्तऐवज मराठा प्रशासनातील न्यायनिवाडा, वतन व्यवस्था आणि शिस्तबद्ध कारभाराचा जिवंत पुरावा मानले जात आहेत। इतिहास अभ्यासक विनोद पवार यांच्याकडे खासदार नारायण राणे यांचे स्वीय सहाय्यक दीपक शेलार यांच्या माध्यमातून ही कागदपत्रे पोहोचली। शेलार यांच्या घरात जतन करून ठेवलेल्या कापडी पिशवीतून 10 ते 12 मोडी लिपीतील पत्रे सापडली असून त्यातील एक पत्र 1709 सालातील राजज्ञापत्र असल्याचे स्पष्ट झाले। या दस्तऐवजातून वतन व्यवस्थेचे नियम, दयादपणाची पद्धत तसेच महसूल आणि स्थानिक वादांचे न्यायनिवाडे कागदोपत्री स्वरूपात होत असल्याचे दिसून येते। नाशिक येथील मोडी लिपी तज्ज्ञ रामनाथ रावळ यांनी या पत्रांचे वाचन केले आहे। या शोधामुळे कोकणच्या समृद्ध इतिहासावर नवे प्रकाश पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नमस्कार, मी विनोद पवार।
राजापूर. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये राजापूर तालुक्यातील डोंगर या गावी दीपक शेलार यांच्याकडे आपल्याला काही जुनी मोडी लिपीतली कागदपत्रं मिळाली. ती जुनी मोडी आहे आणि त्या जुनी मोडीतली साधारण 30-35 आपल्याला कागदपत्रं मिळाली आणि त्यातलं एक जे महत्त्वाचं पत्र वाटलं होतं याच्यामध्ये त्याच्यावर सील होतं. त्या सीलच्या ह्यानं आपल्याला ते महत्त्वाचं वाटलं म्हणून की ते पत्र आपण प्रथम वाचायला घेतलं आणि त्या पत्रातून असं पुढे आलं की ही एक राजाज्ञा आहे, एका निवाड्याची राजाज्ञा आहे. दाभोळ प्रांत आणि प्रभानवल्ली जो प्रांत आहे ह्याच्याशी निगडीत ही राजाज्ञा आहे. ही राजाज्ञा छत्रपती शाहू महाराज संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराज गादीवर आले आणि ते गादीवर आल्यानंतर 2 वर्षांनी 6 जून 1709ला ही राजाज्ञा निघालेली आहे आणि ह्या राजाज्ञेतून त्यावेळची न्यायव्यवस्था, शासन व्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था ह्याचं हे जिवंत असं एक पुरावा मिळतो. ही जी सगळी पत्रं आहेत ती आज एक करून आपण वाचायचा प्रयत्न वाचण्याचं काम चालू आहे. ही सगळी पत्रं नाशिक येथील आपले मित्र रामनाथ रावळ जे आहेत ते वाचन करून पूर्ण त्याचा हे भाषांतर करून देत आहेत आणि ह्या सगळ्यातून राजापूरच्या इतिहासाला एक वेगळी उंची प्राप्त होणार आहे. राजापूरचा इतिहास जसा जसा आपण मागे जातोय त्याप्रमाणात तो फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्या इतिहासाला फार मोठी पार्श्वभूमी आहे. ही जी पत्रं आहेत ही राजापूरच्या इतिहासात भर घालणारी आहेत. त्यामुळे ह्या पत्रांच्या नंतर किंवा ह्या पत्रांपासून आपल्याला त्यावेळची न्यायव्यवस्था वगैरे सगळ्या गोष्टी लक्षात येतात आणि अशी पत्रं अनेक पत्रं अशी म्हणजे ह्याच्यामध्ये अनेक पत्रं मिळाले. त्या पत्रातून सुद्धा अनेक निवाडे किंवा अशा काहीतरी गोष्टी बाहेर पडतील अशी आशा आहे. वैभववाडी तालुक्यातील तिरवडे इंदुलकरवाडी येथे अक्षय तृतीया उत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय ढोलवादन स्पर्धा जल्लोषात पार पडली. श्री राधाकृष्ण मंदिर परिसरात श्री राधाकृष्ण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या स्पर्धेला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झालं, कारण प्रतिष्ठानच्या स्थापनेला 5 वर्ष पूर्ण झाली. कार्यक्रमाची सुरुवात स्थानिक मान्यवरांच्या सत्काराने झाली. राज्यभरातून आलेल्या ढोल पथकांनी आपल्या दमदार सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील महापुरुष भाटमेऱ्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत चषकावर नाव कोरले. द्वितीय क्रमांक नवलादेवी शेणे पथकाने तर तृतीय क्रमांक शिवणे पथकाने मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिक श्री धावजीदेव हरळ संघाला प्रदान करण्यात आला. परीक्षक म्हणून दिनेश पवार, गोळेसर आणि जयदीप सुतार यांनी काम पाहत स्पर्धेला योग्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान दयाराम इंदुलकर यांनी समर्पक भाष्य केलं. उत्साह, जल्लोष आणि पारंपरिक संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याने हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरला आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.